नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी सुप्रिया. तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज धुलिवंदन आहे. धुलवड म्हणजे जे की धुलवड म्हणतात आमच्याकडे गावाला. धुलिवंदनला मटणाचा बेत तर असेलच, तर आमच्या इथे पण चिकनचा बेत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तेलाची पुरणपोळी कशी बनवतात ते शेअर केलेलं आहे. ते नक्की जाऊन माझ्या व्हिडिओला बघा तुम्ही. तर काल मी बोलली होती तुम्हाला की आज सुकाईचा होम लागतो, तर हे तिघंजणं जाऊन आलेत होमाला आणि होमातला नारळसुद्धा घेऊन आले, जे की तो घेऊन यायचा असतो. इथे मी मस्त असं चिकन ग्रेव्ही एकच बनवले आणि जिरा राईस भात बनवला आणि चपात्या पण बनवल्या होत्या. आणि मी तुम्हाला इथे एक पराक्रम दाखवते मुलांचा. हे मला घाबरवत आहेत दोघं पण. हे घालून काय ह्याला म्हणतात मी त्याला मास्क आहे, हां मास्क घालून घाबरवत आहेत. कसं वाटतं बघा ते बघितल्यानंतर. खूप भयानक. पहिल्यांदा ती घालून आली तेव्हा मी खूप घाबरली. हे उपद्व्याप यांचे दोघांचे पण चालू आहेत. सकाळी सकाळी एक काम लागले, ते म्हणजे माझी चमकी तुटली सकाळीच. ते आता कधी बनवायची हे बघते आता. जेव्हा आणेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच. हा आता ब्लाऊज पीस मी कटिंग करणार आहे आणि इकडे मिताली चहा घेते स्वतःसाठी आणि पटकन तिला चटका बसला. म्हटलं शिस्तीत घे ना, गडबड कशाला करतेस. मस्त असे पिचकारे आता शोधून काढल्यात रंगपंचमीसाठी. 19 तारखेला रंगपंचमी आहे ना, तर स्वराजचा दंगा चालू होता. काढ शोधून ते आज फायनली शोधून काढल्या. टॉप अल्टरला आला आहे आणि हा ब्लाऊज एक शिवायला आला आहे. ते आता हे 2 दिवसात द्यायचं आहे शिवून. हा मी स्वतःसाठी ब्लाऊज शिवते, जे की अस्तरचं आहे. त्यासाठी अस्तरवर मी मापं टाकून घेते. संध्याकाळचा टाईम आहे हा, कारण मग दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून संध्याकाळी आपलं कटिंग करून ठेवते, म्हणजे मला दुसऱ्या दिवशी शिवायला बरं पडतं पटकन. शिवून झाल्यावर तुम्हाला दाखवेन मी कसा काय शिवला येतो. आणि आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांनी परवा माझ्या महिला दिनानिमित्त मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला ना, त्यांनी छान माझं कौतुक केलं माझ्या आवाजासाठी. म्हणजे त्या म्हणत होत्या की तुमचा आवाज खूप छान आहे ताई. त्यासाठी त्यांना खूप खूप थँक्यू. कारण आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. आणि ते बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं माझं मेजरमेंट टाकून झालं आहे आणि स्वराज आणि स्वराजचे बाबा गेले होते रंग आणायला आणि पिचकाऱ्या आणायला, पण पिचकाऱ्या घरीच मिळाल्या म्हणून फक्त रंग तेवढे घेऊन आले. बाहेरून आल्यानंतर मग स्वराज आणि मिताली अभ्यासाला बसले. इथे मी तुम्हाला दाखवले. ते स्वतः अभ्यास करतात, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर मग मात्र विचारतात मला. आणि इथे मी तुम्हाला सुकाई देवीचा होम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जे की त्यांनी व्हिडिओ केला आहे. पालखी वगैरे पण असते. आता हीच पालखी आमच्या इथे येईल सगळ्यांच्या घराघरामध्ये, तेव्हा पण तुम्हाला मी शेअर करेन. होमाला नारळ देण्यासाठी हे स्वराज आणि मिताली असे तिघंजणं गेले होते. मी काही गेली नव्हती कारण जेवण वगैरे बनवायचं होतं म्हणून. खूप छान असतो इकडे कार्यक्रम आणि पालखी आपल्या दारामध्ये येऊन गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना की काय बोलूच शकत नाही आपण त्याच्याबद्दल. कारण एक पॉझिटिव्हिटी देव आपल्यासोबत घेऊन येतो. ती पॉझिटिव्हिटी कायम आपल्या घरामध्ये राहते. आणि पालखी आल्यानंतर आपण ओटी वगैरे भरतो पालखीची, ते मी तुम्हाला नंतर शेअर करेनच. तर आता इथे होम लागलेला आहे, तुम्ही पुढे बघालच. आणि सगळे लोक त्याच्यामध्ये नारळ फेकत आहेत आणि ते त्याच्यामधले नारळ आपण घरी घेऊन येतो. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.